शेतकरी मित्रांनो, अखेर खूप प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांचा पीक विमा मंजूर व्हायला सुरुवात झालेली आहे. कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विमा मंजूर झालेला आहे त्याची माहिती, त्याच्यानंतर काही जिल्ह्यामध्ये काही मंडळांमध्ये पीक विमा मंजूर झाला तर काही मंडळांमध्ये पीक विमा मंजूर झालेला नाही. त्याचं नेमकं कारण काय आहे, नेमका त्या शेतकऱ्यांना पीक विमा कधी मिळू शकतो, मित्रांनो कशा पद्धतीनं हा पीक विमा वाटप केला जाणार आहे, हा ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर झालेला आहे त्या शेतकऱ्यांना नेमका पीक विमा कधी जमा होणार आहे, या संदर्भातील सविस्तर माहिती वेगवेगळ्या टप्प्यानुसार आपण घेण्याचा प्रयत्न करू. मित्रांनो, सर्वप्रथम कोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विमा मंजूर झालेला आहे? मित्रांनो, याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्हा असेल, त्याच्यानंतर वर्धा जिल्हा असेल, बीड असेल, अहिल्यानगर आहे, त्याच्यानंतर नागपूर आहे, त्याच्यानंतर अमरावती, त्याच्यानंतर वर्धा, त्याच्यानंतर नांदेड या जिल्ह्यातील कॅल्क्युलेशन पूर्ण झालेलं आहे. ज्या ज्या मंडळाचा डाट्यामध्ये पीक विमा कंपनीनं आक्षेप घेतलेला नव्हता, आता काही जिल्ह्यामध्ये उदाहरणार्थ नांदेड जिल्ह्यामध्ये काही मंडळामध्ये पीक विमा मंजूर दाखवत आहे आणि काही मंडळामध्ये पीक विमा म्हणजे क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेड असं दाखवत आहे. ज्या मंडळामध्ये क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेड दाखवत आहे त्याचा अर्थ असा आहे की तिथं पीक विमा कंपनीला जो राज्य सरकारनं दिलेला जो डाटा होता तो डाटा मंजूर नाही आहे, त्याच्यामुळं त्यांनी तिथं आक्षेप घेतलेला आहे आणि त्याची जोपर्यंत प्रोसेस होत नाही तोपर्यंत त्या मंडळांना पीक विमा हा वाटप केला जाणार नाही, त्यांना वाट बघावी लागणार आहे. मित्रांनो, ज्या मंडळामध्ये तुम्हाला रक्कम दाखवायला सुरुवात झालेली आहे त्या मंडळामध्ये ती जी रक्कम आहे जी दाखवत तुम्हाला आहे ती रक्कम तुम्हाला मिळणार आहे. पण ती कधी मिळणार आहे? जेव्हा राज्य सरकारचा जो दुसरा हप्ता आहे हा पीक विमा कंपनीला राज्य सरकार जोपर्यंत देत नाही तोपर्यंत तो पीक विमा जमा होणार नाही. त्याला 1 महिना बी लागू शकतो, त्याला 15 दिवस पण लागू शकतात. नेमका तो पीक विमा कधी जमा होईल हे कोणीही सांगू शकत नाही सध्या तरी. मित्रांनो, त्याच्यानंतर बरेचसे असे शेतकरी आहेत की त्यांना पीक विमा हा 100 रुपये, 150 रुपये, 200 रुपये हा अत्यंत कमी प्रमाणामध्ये दाखवते. मित्रांनो, त्याचं एक महत्त्वाचं कारण ते म्हणजे आपल्या जी मंडळी त्या मंडळामध्ये जी उत्पादकता निघालेली आहे ती अत्यंत कमी प्रमाणामध्ये दाखवण्यात आलेली आहे आणि त्याच्यामुळं इतका कमी रकमेचा पीक विमा हा मंजूर होत आहे. मित्रांनो, पीक विमा कंपनीमध्ये जी पूर्वीची जी पीक विमा कंपनीचे जे नियम होते ते जे नियम होते त्याच्यामध्ये मग येल्ड बेस असेल, मिड टर्म असेल, हे जे ट्रिगर होते हे अतिशय महत्त्वाचे आणि त्या पीक विमा कंपनीचा प्राण होते. त्याच्यामुळं शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावरती पीक विमा मिळत होता. पण ते ट्रिगरच काढल्यामुळं आता शेतकऱ्यांना फक्त जी उत्पादकता आहे त्याच्या आधारावरतीच पीक विमा वाटप केला जाणार आहे. मित्रांनो, हा जो पीक विमा आहे हा मंडळ आणि मंडळ म्हणजे आपल्या या मंडळाला जर मोठ्या प्रमाणावरती पीक विमा मिळाला तर शेजारच्या मंडळाला अत्यंत कमी प्रमाणात देखील पीक विमा मिळू शकतो. मित्रांनो, मंडळामध्ये पीक विम्यामध्ये मोठी तफावत देखील असू शकते. मित्रांनो, नेमकं आता बरेचसे शेतकरी जिल्ह्यानुसार विचारतात की उदाहरणार्थ बुलढाणा जिल्ह्यामध्ये आम्हाला पीक विमा किती मिळणार ते सांगा. ते कोणीही सांगू शकत नाही, कारण तुमच्या मंडळामध्ये प्रॉपर किती उत्पादकता निघालेली आहे त्याच्यावरती हा पीक विमा ठरला जाणार आहे. त्याच्यामुळं तुम्हाला तुमचं स्वतःचं चेक करायचं आहे की आपल्याला नेमकं पीक विमा किती मिळणार आहे, ते तुम्हाला स्वतःला समजणार आहे. कारण तुमचं जे PMFBYचं पोर्टल आहे त्या PMFBYच्या पोर्टलला तुम्ही जर का गेले तुमच्या गुगल क्रोममधून, तिथं तुम्हाला मोबाईल नंबर जो तुम्ही पीक विमा पॉलिसी भरताना दिलेला आहे तो नंबर टाकायचा आहे, त्याच्यानंतर कॅप्चा कोड टाकायचा आहे, त्याच्यानंतर तुम्हाला OTP टाकायचा आहे आणि त्याच्यामध्ये लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्याच्यानंतर तुम्हाला तिथं फार्मर कॉर्नर ऑप्शन दिसेल, तिथं जाऊन तुम्हाला तुमच्या वर्षानुसार तुम्हाला तिथं चेक करून घ्यायचं आहे. तुम्हाला किती पीक विमा मिळणार आहे ते तुम्हाला तिथं समजून येईल. मित्रांनो, बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये बरेचसे मंडळं अद्यापपर्यंत क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेड असे दाखवत आहे. मित्रांनो, हळूहळू हे क्लेम कॅल्क्युलेशन पूर्ण होऊन तिथं त्या शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादकतेनुसार, त्यांच्या मंडळाच्या उत्पादकतेनुसार जो काय पीक विमा मंजूर होईल तो तिथं त्यांना दाखवण्यात येईल. मित्रांनो, याच्यामध्ये एक महत्त्वपूर्ण गोष्ट ती म्हणजे की
पीक विमा हा अत्यंत जास्त रकमेचा हा मिळणं अत्यंत कठीण आहे, कारण त्या पद्धतीची उत्पादकता दाखवण्यात आलेली नाही आहे. आणि जरी दाखवण्यात आलेली आहे तरी 30, 35, 40%, 50%पर्यंतच नुकसान दाखवलेलं आहे. त्याच्यामुळं जास्तीत जास्त शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत माझ्याकडे आलेल्या माहितीनुसार जास्तीत जास्त हेक्टरी 16,500 रुपयापर्यंतच पीक विमा हा शेतकऱ्यांना मिळणार ही माहिती माझ्याकडे आहे. आणि मला नाही वाटत की याच्यापेक्षा जास्त शेतकऱ्यांना यावर्षी पीक विमा मिळेल. कारण जर का तुम्हाला नाही काही म्हणलं तर 16,000 रुपये पीक विमा मिळण्यासाठी देखील तुम्हाला कमीत कमी 30 ते 25% तुमचं उत्पादन आलेलं असणं गरजेचं आहे. आणि तितकं कमी उत्पन्न या पीक विमा कंपनीला दाखवणं सरकारच्याकडून कठीण होणार आहे. आणि त्याच्यामुळं शेतकऱ्यांना यावर्षी काहीतरी म्हणजे अत्यंत शुल्क असा पीक विमा येईल. मित्रांनो, याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बरेचसे जे मंडळ आहे ते मंडळं पीक विमा कंपनीनं म्हणजे त्याच्यावरती आक्षेप घेतलेले आहेत. आणि त्याच्यामुळं त्या पीक विमा ते जे मंडळ आहे त्या मंडळांना पीक विमा वाटप व्हायला उशीर होणार